नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजन नोकरी या यूट्यूब चॅनलवर. महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट महाज्योतीतर्फे एक महत्त्वाचा अपडेट आहे मित्रांनो. तर बघू शकता इथे PhD करता अर्थसहाय्य योजना. ही योजना मित्रांनो पोस्ट ग्रॅज्युएशन करणारे विद्यार्थी आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थ्यांसाठी आहे. तर बघू शकता मित्रांनो, तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे MA, BCom, MCom आणि MSc करत असाल आणि अदर कोणता कोर्स करत असाल पोस्ट ग्रॅज्युएशनचा MBA सारखा, तरी तुम्हाला मित्रांनो ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर ही योजना कशा प्रकारे आहे आणि कोण याचा लाभ घेऊ शकतो याची माहिती आपण जाणून घेऊया. तर बघू शकता मित्रांनो, PhD करता अर्थसहाय्य योजना. योजनेचे स्वरूप: भारतातील UGC मान्यताप्राप्त विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, महाविद्यालयात पूर्णवेळ PhD करण्यासाठी महाज्योतीमार्फत जास्तीत जास्त 5 वर्ष अर्थसहाय्य करण्यात येते मित्रांनो. 5 वर्ष. आणि PhD मित्रांनो म्हणजे असं तुम्ही ऑप्शनल म्हणूनही करू शकता, कारण यात रक्कमच तेवढी जास्त मिळणार आहे मित्रांनो की जास्तीत जास्त विद्यार्थी याचा लाभ घेतला पाहिजे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला पाहिजे. आणि PhD करणारे विद्यार्थी खूप कमी असतात मित्रांनो. आणि मुलींसाठी, खास करून मुलींसाठी खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. आणि मोस्ट ऑफ मुलींना शिक्षणासाठी संधी मिळत नाही पुढं. पण ही जी योजना आहे मित्रांनो, या ठीक आहे. तर बघू शकता इथे योजनेचे स्वरूप: निर्धारित जागा 200 आहे मित्रांनो. अर्थसहाय्य स्वरूप हे फक्त ओनली ऑन OBC कॅटेगरी, NTB कॅटेगरीसाठी आणि SBC कॅटेगरीसाठी आहे मित्रांनो. बघू शकता. तर अदर कोणीही याच्यात फाईट करू शकत नाही मित्रांनो. फक्त PhD स्टुडंटच करू शकतात. त्यामुळे जागा जरी 200 असल्या तरी ह्या खूप जागा आहे मित्रांनो. खूप कमी मार्कावर तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. याचे जे बेनिफिट मिळणार आहे मित्रांनो ते आपण जाणून घेऊया. तर बघू शकता इथे PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना 1, 2 आणि 2 वर्षात जर तुमची PhD कंप्लीट होत असाल, तुम्ही निर्धारित केलेला विषय 1 आणि 2 वर्षात जर तो खतम होत असेल, तर तुम्हाला 37,000 पर्यंत मित्रांनो पर मंथ PM दिलेलं आहे इथं, म्हणजे पर मंथ मित्रांनो तुम्हाला 37,000 मिळणार आहे मित्रांनो 1 ते 2 वर्षासाठी. ठीक आहे. जर तुमची 5 वर्षाचा कोर्स असेल आणि तुम्ही जर मित्रांनो तुमचा लहान जरी कोर्स असेल तरी तुम्ही 5 वर्षापर्यंत त्याच्यावर रिसर्च करून लाभ घेऊ शकता मित्रांनो या योजनेचा. म्हणजे तुम्हाला 5 वर्षापर्यंत बघू शकता इथे 42,000 म्हणजे 42,000 पर मंथ. ठीक आहे मित्रांनो, 42,000 पर मंथ 5 वर्षापर्यंत मिळू शकते मित्रांनो. तुम्हाला 25 लाखापर्यंत याची आर्थिक मदत मिळणार आहे मित्रांनो. आणि हे एक रक्कम मिळणार आहे मित्रांनो. कंटिजन्सी A म्हणजे बघू शकता इथे 37,000 आणि 1-2 वर्षात जर तुमची PhD कंप्लीट होत असेल तर तुम्हाला 10,000 ते 20,500 पर मंथ 10,000 मिळू शकते मित्रांनो. आणि 3, 4, 5 इयर्ससाठी असेल तर 20,500 पर्यंत रक्कम मिळू शकते मित्रांनो. ठीक आहे. आणि 2,000 रुपये पर मंथ इन केस फिजिकली हँडिकॅप अँड ब्लाइंड दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 2,000 रुपये एक्स्ट्रा मिळणार आहे मित्रांनो. ठीक आहे. त्याची पात्रता कोण यासाठी पात्रता आहे मित्रांनो आणि त्याचे निकष जाणून घेऊया. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागासवर्ग, विभक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमिलियर गटातील असावा. बघू शकता मित्रांनो कोण अप्लाय करू शकतात. इतर मागासवर्गीय म्हणजे OBC, विभक्त जाती, भटक्या जमाती म्हणजे NTB स्वरूपाचे विद्यार्थी आणि मागास प्रवर्गातील नॉन क्रिमिलियर धारक विद्यार्थी यासाठी या योजनेसाठी अप्लाय करू शकतात मित्रांनो. कॉम्पिटिशन यामध्ये खूप कमी आहे मित्रांनो. PhD होल्डर स्टुडंट किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले किंवा करणार आहात त्यांनी ही योजनेचा ची माहिती पाहून ही PhDचा आणि 25 लाखापर्यंत रकमेचा लाभ घेतला पाहिजे मित्रांनो. वयोमर्यादा मित्रांनो यासाठी 45 वर्षापर्यंत आहे मित्रांनो. अर्ज करण्यासाठी जे आवश्यक कागदपत्रे लागणार आहे ते सर्वात पहिले तुम्हाला ओळखपत्रे, आधार कार्ड, मतदान कार्ड या तीनपैकी काही आधार कार्ड किंवा मतदान कार्ड असलं तरी चालते मित्रांनो. कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे मित्रांनो. वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र लागणार आहे. आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे म्हणजे तुमच्या ग्रॅज्युएशनची मार्कशीट, डिग्री तुमची, असे कागदपत्र लागणार आहे मित्रांनो. आणि UGC मान्यताप्राप्त विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, महाविद्यालयात पूर्णवेळ PhD करण्यासाठी कायमस्वरूपी नोंदणी प्रमाणपत्र. तर मित्रांनो इथे बघूया निवड पद्धती. प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागवण्यात येतात मित्रांनो. कोणत्याही प्रकारची ऑफलाईन यात घोटाळा होऊ शकत नाही मित्रांनो. ही पूर्णतः ऑनलाईन प्रोसेस असते. प्राप्त अर्जाची छाननी करून उमेदवाराची निवड परीक्षा घेण्यात येऊन अंतिम निवड तयार करण्यात येते मित्रांनो. तुम्हाला एक एक्झाम द्यावं लागेल. सोपी एक्झाम असते मित्रांनो आणि त्यानुसार तुम्हाला 200 विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळू शकते मित्रांनो. तर ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. जास्तीत जास्त आपल्या पोस्ट ग्रॅज्युएशन करणाऱ्या मित्रांपर्यंत ही शेअर करा आणि त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ घेऊ द्या मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक नक्की करून द्या मित्रांनो. धन्यवाद.